लग्नाच्या वेळी मुलगा आणि मुलगी हे प्रत्यक्ष लक्ष्मी आणि नारायणाच्या स्वरूपात असतात. लग्नाच्या अक्षता पाडल्यानंतर मुलगीच्या पायामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी माता, हातामध्ये अन्नपूर्णा तसेच डोक्यामध्ये सरस्वती देवी वास करतात. माप ओलांडता वेळीच उंबरठ्यावर साक्षात अन्नपूर्णा देवी बसलेली असते. असे म्हणतात ना, देवाच्या पायामध्ये विश्व असते. तसेच लक्ष्मी पावलाने जी देवी आपल्या घरात येते ती तिच्यासोबत सुख, समृद्धी, शांती, दौलत हे सर्व गोष्टी घेऊन येते. म्हणून जी ज्या घरात जाते त्या घराचा उद्धार व्हावा म्हणून हे माप ओलांडले जात असतो. आता इंस्टाग्रामवर नवीन येड चाले करणारे विचारतात की एखाद्याला आपण लाथ मारले तर आपण पाया पडतो, तर मग माप हे पायानेच का ओलांडतात, त्याच्यामध्ये तांदूळच का ठेवतात? तर अशा लोकांसाठी एक म्हणणं आहे की तांदूळ हे असे एक तृणधान्य आहे, त्याला कुठेही भेग नाही, चीर नाही. हे अखंडतेचे प्रतीक आहे. जिच्यावर आपण अक्षता ओवाळून तिला सौभाग्य बनवून घरी आणतो तिच्यामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो.